शंभूराजेंची काही खबर? जी नाही, पण येईलच खबर आता. थांबा, तिथेच थांबा. वाड्याची पायरी चढू नका. कोण आहात तुम्ही? जी मी साधू. साधू? पण काही नाव गाव आहे का नाही? नाव आहे पण गाव नाही. नाव काय? बाळंबट, शिवयोगींचा शिष्य. शिवयोगी? म्हणजे शाक्त पंथाचे का तुम्ही? जी राणी, इथे येण्याचे कारण? देवीचं नैवेद्य घेऊन आलो. आमच्या वाड्यात तुमचा नैवेद्य? जी राणी साहेब, आज वाड्यामध्ये डोळे जेवणाचा शुभ समारंभ आहे. तो निर्विघ्न पार पाडावा म्हणून शिवयोग्यांनी देवीसाठी नैवेद्य पाठवलाय. तो देवी समोर ठेवून येऊ? इथेच ठेवा. पण देवीचा नैवेद्य आहे. पण अघोरी लोकांचा आहे ना, मग त्याला आमच्या वाड्यात जागा नाही. ठेवा इथेच. इथे ठेवू? इथेच ठेवा. आज्ञा सर. आणि हो, यापुढे इथे फिरकू नका. जा, निघा. येतो. धारात्या, काय ग? काय झालं? हा? काय नाही? काही नाही? मग अशी धास्तावल्यासारखी का वाटतेस? नाही बघ. सुनबाई, एक बोलू? ह्या येळचा रागरंग काय ठीक नाही. म्हणजे म्या काय बोलू? तुमचं तुम्ही समजून घ्या. म्हणजे झालं. थोरल्या मातोश्री काही बोलल्या का? बताशीबाई, थोरल्या मातोश्री काही बोलणार नाही, आमची खात्री आहे ना. आणि त्यांच्या मनात काही असतं ना, तर त्या इथे आल्याच नसत्या. फक्त एकच ध्यानात ठेवा, नव्या चोळीला जुनाच दोरा आहे. धाराऊ असं का म्हणाल्या? जुन्या चोळीला नवा दोरा? सुनबाई, आम्हाला वाटलंच होतं तुम्ही इथे असणार, कुठे दिसला नाही. मातोश्री, तुम्ही कुठे होता? काली मातेचं दर्शन घ्यायला गेलो होतो. केवढं सुंदर रूप आहे हो. आणि सुनबाई, आम्ही खरं तर तुमचं कौतुक करायलाच इथे आलोय. मोठ्या शिताफीनं तुम्ही डोहाळ्याचं निमित्त साधून थोरल्या बाईसाहेबांना इथे शृंगारपुरी बोलावून घेतलं. नाहीतर शक्यच नव्हतं हो हे. नाही हो मातोश्री, त्याबद्दल आम्ही तुमची दृष्टच काढणार आहोत. अशक्य गोष्ट घडवून आणली तुम्ही. आता कसं, ह्या इथल्या मोकळ्या वातावरणात माय लेकरांमधले गैरसमज दूर होतील. हो ना हो वहिनीसा, खरंच याची गरज होती. यांचा हा उद्देश आम्ही जाणून घेतला.
आणि थोरल्या बाईसाहेबांना इथे आग्रहाने घेऊन आलो. मातोश्री, आजचा दिवस खूप चांगला आहे. आता मायलेकरात आनंद व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. पण ज्यांच्यामुळे हे सगळं चाललंय ते आमचं लेकरू आहे कुठे? मुजरा नावाची. या. तुम्ही आल्याचा निरोप कळाला तसं सगळी कामं बाजूला सोडून तातडीनं आलो. म्हणलं पहिलं मुजरा आणि बाकी सगळं नंतर. पै पाहुणे येतात हो मुजऱ्याला, भेटीही घेतात. खर्चांनाच वेळ मिळत नाही. म्हणजे जावई बापू नाहीत वाटतं, बाहेर गेल्यात. माहित नाही, परंतु कळवण्याचे सगळे सोपस्कर झाल्यावर तरी थांबावं की नाही? थांबायचं सोडा हो, समोरही आले नाही. तसं होणार नाही. खरं म्हणजे आम्हीच तुम्हाला सामोरे येणार होतो. ती बी अक्षी चिपळूणच्या हाती पाहतो. पण यांनीच कळवलं नाही ना. या. कुठे तुमचे धनी? डोंगराकडे गेल्यात, तसा निरोप आलाय. डोंगराकडे? होय, एक आता कशा पहिला आज डोंगराकडे जायचं? असं काय आहे डोंगराकडे? म्हणजे विहीणबाई डोंगराकडे कशासाठी गेले? आहोत तेच की, शाक्तपंथाच्या लोकांचा मठ आहे तिथं. तिथंच चालते देवीची पूजा. अघोरी. जाऊ द्या, असू द्या. जाऊ द्या, असू द्या, या असल्या गोष्टी आम्हाला रुचत नाही. आम्हाला सांगा, शंभूराजे तिकडे कशासाठी गेले? नाही, मी म्हणतो काय की जायचंय तर जाऊ द्या. पर नेमकं आजच्याच दिवशी जायची काही गरज होती का? एवढी काही निकड होती का? वय तसं जावई बापू मुद्दाम जाणार नाहीत, पण गेले ना अघोरी पूजेला. हा काय नैवेद्यही आलाय. आज युवराजांनी न सांगता गोंधळच उडवून दिलाय. बघा ना, असं होत नाही कधी, आणि नेमकं आजच असं झालं. पण असे जात नाही तो कुठे. पण त्यांनाही कळायला हवं होतं ना. अशाने मुद्दाम केल्यासारखं होतं. मातोश्री, ते खरंच आहे, पण खरंच असे जात नाहीत कुठे. गेले तर आखाडा, फार तर फार अश्वदळ, नाहीतर मग वाड्यातच असतात. जगदीश्वरा, मातोश्री, आणि मागच्या वेळेस तुम्ही जी शिवपिंडी दिलीये त्याचीच पूजा करत असतात कितीतरी वेळ. एखादा प्रहर तरी करतातच. एवढा वेळ? मग शिवपिंडी मातोश्रींनी दिलीये. पुरे झालं ह्या मातोश्रींचं कौतुक. पण त्या मातोश्री कुठे आहेत हे बघायला हवं. आहेत कुठे थोरल्या बाईसाहेब? ओसरीवर असतील. कदाचित दादासाहेबांची वाट पाहत असतील. आम्ही त्यांना बोलावून आणतो. मातोश्री, तुम्ही कशाला जाताय? आम्ही जाऊन येतो. वहिनीसा, तुम्ही कशाला धावाधाव करताय? आम्ही जातो. अहो, धावाधाव कसली, आलोच आम्ही. आलोच आम्ही. बरं, येऊ का आम्ही आता? आज्ञा द्यावी. या. हो, पण विहीणबाई, आपल्याला डोहाळ्याच्या कार्यक्रमाला यावं लागेल. हा, अहो, तुमची लेक तर तुमच्या भेटीसाठी केव्हाची वाट बघते. त्या नाही आल्या? नाही, येतीलच त्या इतक्यात.
आम्हाला जसं समजलं आम्ही तसंच निघालो बघा. कुंवरबाई साहेबांना जरा पुढे पाठवून द्या. बर. बर, आणखी एक. आता पहिल्यांदा वाड्याकडे पायदूळ झाडा, आमचा पाहुणचार घ्या आणि मग निघा रायगडाकडे. बरं, येऊ आम्ही. बर, निघतो आम्ही. निघ. मातोश्री, अगं बाई, हा नैवेद्य इथे कोणी ठेवला? असं म्हणजे तुमची ही सहमती आहे या गोष्टीला? सुनबाई, काय झालं मातोश्री? या इकडे. शंभूराजे कुठे आहेत? येतच असतील ते. आम्ही आलोय इकडे. त्यांना माहित नाही का हे? माहित होतं. हे काय चाललंय? ही रीत आहे का वागण्याची? आम्हाला बोलवलं, निरोप दिला, सासू सासऱ्यांना पाठवलं, आग्रह केला. आम्ही म्हटलं चला सुनबाईंचे डोहाळे आहे, जाऊया. हातातली सगळी कामं बाजूला ठेवली, दरबारातली सरकारी कामं स्थगित केली आणि इथे आलो. आणि इथे आल्यावर हे असंच वागत? मातोश्री, ऐका ना आमचं. काय ऐकायचं सांगा ना. आम्हाला इथे बोलवून स्वतः मात्र निघून जायचं, मग बोलवायचंच नाही. मातोश्री, चूक झाली असेल तर माफी असावी. चूक? चूक करायची तरी कितीदा? मातोश्री, शृंगारपुरास आल्यापासून चुकांची माळ लागली. सारा माफी केली, त्याबद्दल रायगडास विचारावंच वाटलं नाही? मातोश्री, अहो आम्ही स्वतः बघितली शेतकऱ्यांची अवस्था. खायला प्यायलाही अन्न पाणी नव्हतं त्यांना, म्हणून युवराजांनी सारा माफी केली. सारा माफी केली, जप्तीचे आदेश डावलले, याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. परंतु दिलेर खानाच्या फौजा सीमेवर, तो आम्हाला तलवार दाखवतो आणि शंभूराजेंकडे दोस्तीचा हात पुढे करतो. हे काय गौड बंगाल आहे? मातोश्री, युवराजांनी दिलेर खाना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, आमचे वालिद मोहिमेवर आहेत आणि स्वराज्याची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे पुन्हा आम्हास असा खलिता पाठवू नका. पांढरे सरदार युवराजांना मनवण्यासाठी आले, पण युवराजांनी त्यांच्या गळ्यास हाल्याचा फाळ लावला. पण तरीही खलिते यायचे जायचे राहिले का? पुन्हा अश्वदळ उभं केलं? पण ते स्वराज्यासाठीच. अहो, असं तुम्ही म्हणताय, आणि तसंच होतं तर परवानगी मागायची होती. परवानगी मागितली, पण कोणाची? शिवस्वरूप बाबांची. हा त्यांचा आदेश होता, बरोबर? जी. कोण आहेत हे शिवस्वरूप बाबा? शिवस्वरूप बाबा तुम्हाला माहित असेल ना, ज्यांच्या आदेशावरून एवढं मोठं 4000 अश्वदळ उभं राहिलं, ते शिवस्वरूप बाबा कोण आहे? मातोश्री, शिवस्वरूप बाबा. ही चर्चा दिलेर खानाची आहे, कळलं? नाही मातोश्री, तुम्हाला जे समजलंय ते चुकीचं आहे. मग खरं काय आहे ते सांगा. सांगा. येसू शिवस्वरूप बाबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आपले आबासाहेब. पण पोटातल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला, या बाबतीत गुप्तता राखलीच पाहिजे. शिवस्वरूप बाबा कोण आहे? नाही मातोश्री, आम्ही तुम्हाला ते सांगू शकत नाही. आणि सांगणार तरी कोणत्या तोंडानं?
मातोश्री, येसूबाई, तुम्ही सुद्धा सामील आहात या गोष्टीत. कुलमुक्त्यार बाई साहेब, आऊ साहेबांचा वसा मोठ्या थाटानं पदरात घेतला, पण तुम्हाला सांभाळता आला नाही. मातोश्री, तसं काही नाही. बस, आता सफाई नको. जे कळायचंय ते कळलंय आम्हाला, आणि जे जाणून घ्यायचंय ते जाणलंय आम्ही. मातोश्री, आपण अर्थाचा अनर्थ करू नये. बाहेरून आलेल्या माणसाचा तुम्ही सुद्धा बाहेरच्याच आहात राणूबाई साहेब, पण या मात्र पहिल्या दिवसापासून त्यांच्या बरोबर आहे. उत्तर यांच्याकडूनच हवंय आम्हाला. थोरल्याबाई साहेब, प्रसंग कोणता आणि चर्चा कोणती? आपण शांत व्हा. नाही म्हणजे शिर्के सरदारांची बायका माणसं येतील, बरं दिसत नाही. सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. आधी कार्यक्रम होऊ द्या. चला. शंभूराजे असून आलेले.